अन गाडी घुंगराची आली तुरच्या बायाची, गाडी घुंगराची आली तुरच्या बायाची. सकाळ सकाळी पुन्हा भाजी बनवायची असेल आणि मिस्टरने सांगितलं मला पहिल्यांदा जायचं आहे, पौष्टिक आहे माझी भाजी घेऊनच जातो तिकडे, कार्यक्रम बघायचा असेल तर तिकडे जाऊन बघ. असं असेल तर काही हे नाही, पण खोटू शकता तुम्ही बिनधास्तपणे. तर सुंदर असं हे आपल्याला गीत पाहायला मिळालं. जेजुरीला कोण कोण गेलंय? तुमच्याकडे पद्धत आहे जेजुरीला गेलं की बायकोला असं उचलून घेऊन जायचं आणि खंडोबाचं दर्शन घेणं. प्रत्येक पोरीची इच्छा असते की मला माझ्या नवऱ्याने उचलावं, आणि त्यात जर अगड बाबा मला कसं घेऊन जाणार होता हा. आणि हे सगळं असताना पण बाणूला खंडोबा घेऊन गेला त्या गडावरती जेजुरीवरती, आणि हे सॉन्ग आपल्यासमोर सादर केलं सुंदर प्रकारे सोनाली आणि प्रथमेशनं. आपण वळूया पुढच्या गाण्याकडे. तत्पूर्वी इथे बसलेले जे पुच्छ मंडळी आहे त्यांना मी विचारतो, लावणी तर तुम्ही बघितलीच आहे आतापर्यंत, काय वाटतं तुम्हाला लावणीबद्दल? कशा प्रकारे लावणी पाहिजे? नाही, काकांकडे सगळ्यांनी बघू नका, आधीच सांगतो, त्यांना ट्रोल करू नका कोणी सुद्धा. पण इथे काका बसलेले आहेत. लावणी कशा प्रकारे असते? सुरेखा पुणेकर ह्या लावणी सम्राज्ञी होऊन गेल्या, म्हणजे आहेत, होऊन गेल्या म्हणजे की अजूनही करतात त्या लावणी. त्या सुंदर प्रकारे नृत्य आपलं सादर करतात. बैठी लावणी असेल किंवा कोठ्यावरची लावणी असेल, अशा वेगळ्या खूप प्रकारच्या अशा लावण्या त्या सादर करतात.
यामधलीच आपल्या समोर एक सुंदर अशी लावणी सादर करण्यासाठी आमच्या ग्रुपची लावण्य होती. लावण्य तारका आपल्या समोर येते. आरती मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. पाहूया लावणी. फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद झुलवा. मला सोडीनं मुंबईला फिरवा,
फिरतीच्या झुल्यात झुलवा, तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद गिलवा. तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद गिलवा. मला जोडीनं मुंबईला फिरवा, राया मला जोडीनं मुंबईला फिरवा, राया आला की मागीलचा हलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद गिलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद गिलवा. तिला इश्काचा गुलकंद गिलवा, आणि इश्काचा गुलकंद गिलवा. वा 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 वा. तो काका कुठे घरी चाललाय? थांबा जरा, घरी जाऊ नका. बर कोली वाढले का तिकडे? काका एकदम असं उठून मस्त पैकी नाचवते. त्यांना पण असं करला होता, बोला आता काय खरं नाही, पण बिचारी आली माघारी. तर सुंदर असा डान्स तेवढा आपल्याला पाहायला मिळाला. आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवाळीमध्ये तुमच्याकडे कडक लक्ष्मी येते का? कडक लक्ष्मी रोज येते ना? मला तर मुंबईमध्ये रोज असते, गावी माहिती नाही. इकडे येते का रोज? हा, रोज येते. त्रास देते. त्यांचा एक मर्यादेचा गाडा असतो, तो डोक्यावरती घेऊन आपला उदाहरण. हॅलो हॅलो. तर या लोकांचं जीवन जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतं की त्या मर्यादेचा गाडा डोक्यावरती घेऊन ह्या गावातून त्या गावामध्ये, त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये असं जाऊन आपला उदरनिर्वाह करत असतात. जवळजवळ त्यांच्या अंगावरती आपला फटके मारून तो व्यवसाय म्हणता येणार नाही, पण ती त्यांची परंपरा, संस्कृती ती चालत आलेली आहे. त्यानुसार ते त्यांचा उदरनिर्वाह करताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईसारख्या शहरामध्ये ते जवळजवळ दररोजच आपल्याला पाहायला मिळतात, पण गावी जेव्हा दिवाळी असते त्याच दिवाळीला किंवा त्या सुगीला तर धान्य किंवा कोणी पैशाच्या रूपामध्ये त्यांना दान करत असतं. आणि अशा वेळेस आपल्याला ती कडक लक्ष्मी पाहायला मिळते. पण आपल्याला इथे आज दिवाळी नसली तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे कडक लक्ष्मी. तर आपण पाहूया लखाईचा गोंधळ, कडक लक्ष्मी रोशन कदम घेऊन येत आहे.
एनर्जी लावतो आणि हा स्वतःचा परफॉर्मन्स चोखून देतो. यानंतर आपल्या समोर एक छोटासा ऍक्ट सादर करतायत सुनील आणि रोशन. बाई 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 माझी स्कूल पुढे गेली आहे, माहेरी गेली आहे, माहेरी गेली आहे मसाला आणायला. अगं सुनबाई कुठे आहेस तू? काय ग बाई बोल ना. अगं कुठे बसली आहेस तू? हा सासूबाई बोला की. बोला ना. काय करतेस? मी गेलो होते कोल्हापूरला मसाला आणायला. आणि माझा मालवणी मसाला काय करू? ते मला काय सांगते, आमचा कोल्हापुरी मसाला एकदम ठसून 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 मस्त लागतो. आणि माझा मालवणी मसाला? तुमचा मालवणी मसाला आम्हाला काय माहिती नाही. माझं बाबा नवीनच लग्न झालं, माझ्या आईने मला दिलाय मसाला तो. मग माझा मसाला फेकून देऊ का? ते मला काय सांगतेस तू? तुझं तू बघून घे. माझं मी बघून घेऊ. हो. तुम्हाला कुठला मसाला आवडतो? मग घाटी मसाला आवडायचा का मालवणी मसाला? हे बघा, सर्व तुम्ही बोलता मालवणी, मी बोलतो कोल्हापुरी. पण तुम्हाला नक्की कोणता आवडतो मसाला? कोल्हापुरी बोला. सगळे माझ्या बाजूने, हो, बोला की. सुनेच्या बाजूने. सासूला जामच जोर चढलाय. एकदा तरी बोला कोल्हापुरी बोला की. हा ते काका बोलले, काका बोलले, काका बोलले. धन्यवाद. हा मच्छीला कुठला मसाला वापरतात? मालवणी. मालवणी? अरे दादा एकदा कोल्हापुरी बघ की. लय नको. ठासून ठासून भरलेला आहे. झणझणीत लागतो, काय नाही. गंधीत लागतो. ए थांबा. चाल. अगं बायानो कशाला भांडताय? मग हा काय झालं काय? ही माझा मसाला फेकून देते. तुझा मसाला फेकून देते, तिचा मसाला फेकून देते ही. तुझा काय प्रॉब्लेम आहे? बघा, माझं नवीनच लग्न झालंय, माझ्या आईने मला कोल्हापुरी मसाला नाही नाही, दिला. मी काय म्हणतोय लग्नाचा आणि मसाल्याचा काय संबंध? तसं लेकीचा संसार आहे. भांडी मसाला साबण याव त्याव काय काय माझ्या आईने दिलं होतं. मी जाम खुश आहे. आणि ही बाया बोलतो तुझा मसाला फेकून दे. मी बर. माझा मसाला फेकून देणार नाही. नाही नाही. 2 मिनिटं. इथं कोणाचं नवीन लग्न झालंय का? आईनं कोणाला मसाला दिलाय का? भांडी कुंडी काय असेल ते दिलंय का? नाही म्हणजे ह्यांची भांडणं बघून असं नको व्हायला, ह्यांच्यात पण तशीच वृत्ती तयार व्हायची. बर. हा तुमचं काय मत आहे? माझा मसाला वापरायचा. तुमचा मसाला वापरायचा कशामध्ये? जेवणात? जेवणामध्ये, मच्छीमध्ये, मटणामध्ये आणि भाजीत आणि चपातीत? सगळ्यामध्ये. चपातीत मसाला घालायचा. भाजीमध्ये. बर भाजीमध्ये. तुमचं काय मत आहे? ठीक आहे, मसाला वापरायचा तुमचा पण? ठीक आहे. ती बोलते ना त्यांना मालवणी मसाला पाहिजे तर तुम्ही वापरा, मी कोल्हापुरीच वापरणार. असं करा, तुमचा दोघींचा मसाला राहू द्या बाजूला. हा आता आपण सुंदर असा मसाला घेऊन येतो इथं समोर सगळ्यांसमोर कुटायला. पाहूया आपण ज्वारीचा मसाला. चला. चला तर मग. हॅलो. वाघा मच्छी पण बनवा, बांगडा पण बनवा, पण मला मात्र सुरमई आवडते. तर आता आपल्या समोर सुरमई ज्वारीचा मसाला घेऊन येते. त्या सुरमईला मस्तपैकी असा ज्वारीचा मसाला लावलेला असेल तो तुमच्या समोर सादर होईल. तर तुम्ही तो पाहू शकता. साऊंड दादा झालंय का आपलं? नाही? ठीक आहे, कंटिन्यू. जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत मी इकडे सुरू ठेवतोय. असाच माझा मित्र एक आहे ना, मित्राला बोलवतो, त्याशिवाय कार्यक्रम पुढे जाणार नाही. मित्राला बोलवतो, तो गेलाय कुठे फिरायला गेलाय काय माहिती. ए बाळू, बाळू, राणीबाग मध्ये गेलाय. ए बाळू, जरा येतो का बाहेर? कुठे आतमध्ये जाऊन बसतोयस? हा बोल ना. मी काय म्हणतोय, हा आज आपण या राणे गावामध्ये आलोय. हो, तुला काय वाटतंय? मला इकडचा माहोल बघून ना लय खुश आहे. मी खुश आहेस? खुश आहे.
हा खुश आहे. ते स्वच्छतेबद्दल तू काहीतरी सांगणार होतास. अरे बाबा काल तो सांगतो, हा. काल माझी बायको मीटिंगला गेली. मीटिंगला गेली कुठे? कुठे? महिलांची झाली मीटिंग. काल निर्णय गेलाय सिटिंग. हा पहिल्या शौचाची करा सिटिंग, तर तुम्हाला मिळत सिटिंग. काय ती अशी बोलत होती. अरे तशी नाही, मग ते माझे बाजूवाले पण असेच सांगत होती. काय? महिलांची झाल्या मीटिंग, हा. महिलांची झाल्या मीटिंग, हा. शौचालयाची करा सेटिंग, हा. तरच मिळेल येटिंग. एटिंग. आठवलं? Eating. हा. रात्रंदिवस बायको एटिंग एटिंग एटिंग. तुला एटिंग म्हणजे काय? Eating. मला कळत नव्हतं. कळत होतं? हा. एटिंग म्हणजे काय तुला माहिती नाही? अरे माहिती नाही. आयला एवढा शिकलेला पोरगा मित्र तुझा आहे तरी तुला माहिती नाही? हा बरोबर. तुला एबीसीडी येते, मला माहिती नाही. मग मला एबीसीडी येते. ABCXYZ. हा हा. अगदी बरोबर. ते मधलं माहिती नाही पण ठीक आहे, समजून जा. हॅलो, मला एबीसीडी येते. येते. मग तुला माहिती नाही इटिंग म्हणजे काय? अरे माहिती नाही ना. अरे इटिंग म्हणजे ना, काय झालं? ते हे काय, अरे तुला एटिंग म्हणजे काय माहिती नाही? अरे माहिती नाही म्हणून तर तुला विचारतो ना. तुम्हाला माहिती आहे एटिंग म्हणजे काय? एटिंग म्हणजे काय माहिती आहे का? हा, कुकिंग. इटिंग म्हणजे कुकिंग. मला तुमच्या शाळेत यायला आवडेल. वा वा वा. इटिंग म्हणजे काय कोण सांगेल? चॉकलेट देणार मी, चॉकलेट. हा, इटिंग म्हणजे खायचं, जेवणे. वा हुशार आहे. चॉकलेट तू नंतर घेऊन जा, कार्यक्रम संपला. इटिंग म्हणजे जेवणे. काय त्या बाळाचा खा, तुला काय कळना झालं या? अच्छा, इटिंग म्हणजे जेवण. हा, मला वाटलं इटिंग मध्ये काय ते काय ते बोलतात. अरे बोलते बिलतं का तिकडे जाऊ नकोस, कळलं ना? इटिंग म्हणजे जेवण. अच्छा. हा, तुला कळत नाही काय? बायकोने एवढं प्रेमानं सांगितलं की पहिली करा सेटिंग, मग मिळेल इटिंग. इटिंग अगदी बरोबर. मग तू काय त्याचा विचार केलास की नाही? कशाला? मी बोललो काय बोलला? बायकोला बोललो जाऊ दे. हम्म. कशाला? मस्त जाऊ की आपण कुठे? बाहेर फिरायला फिरायला. फिरायला? हा. म्हणजे हा बाहेर जाऊन तिला सेटिंग करणार तिकडं, अगदी बरोबर. सिटिंग करणार. सेटिंग करणार, पण तिच्यासाठी शौचालयाची सेटिंग नाही करणार. अरे मित्रा मला सांग, आपल्या गावामध्ये हा. किंवा आपल्या घरामध्ये हा. एखादा पाहुणा आला. हा. हा, समज उद्या तुझ्या पोराचं लग्न ठरवायचं ठरलं. बरोबर बरोबर? बरोबर. उद्या पोराचं लग्न ठरवायचं ठरलं हा. आणि तू गेलास पोराला घेऊन पोरगी बघायला. गेलो. तुझ्यासाठी नाही, पोरासाठी. हा हा बरोबर. हा, पोरासाठी पोरगी बघायला घेऊन गेलास हा. आणि जर त्या पोरीनं त्या पोराला विचारलं की तेरे घर में है क्या सेटिंग, शौचालय की? नाही है मेरे घर में शौचालय नहीं है. हा, मग हा बोलणार माझ्या घरी नाही. मग ती पोरगी नाही भेटली तर मग काय करणार? त्यासाठी गरज आहे शौचालयाची सेटिंग करण्याची. अगदी बरोबर. बरोबर ना? बरोबर. म्हणून तुला सांगतो की घरामध्ये पहिली सेटिंग कर शौचालयाची, तरच तुला मिळेल इटिंग. अगदी बरोबर. मंडळी मला माफ करा, माझ्या घरात पहिला मी शौचालय बांधणार. बरोबर आहे. तुमच्या पण घरी तुम्ही असंच शौचालय बांधा. पहिली तुमची सेटिंग करा, नंतर तुम्ही एटिंग करा. बरोबर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दादा तिकडे ओरडतोय, तिकडे गाणं चालू करतोय. करू दे ना, जाऊया की? चालतंय. चला. पुढचं गाणं आपल्या समोर घेऊन येत आहे जॉनीचा मसाला.
मला वाटतं आता हे सासवा सुनाच्या ह्या भांडणातलं हे भांडण मिटून जाणार, कारण की ते मालवणी किंवा घाटी मसाला याच्यात भांडणार नाही. ज्वारीचा मसाला घ्या आणि जेवण बनवा. चांगला वाटला? उद्या मग जेवणामध्ये वापरायचं का? मम्मीला जरूर सांगायचं जेवण ज्वारीच्या मसाल्याचं असेल तर मी जेवण नाही तर जेवणार नाही. जेवणार? वा, मला पटलं तुझं. जेवायचं अजिबात नाही, नाही तर तिला घरी घेऊन जा. कळलं? काका थांबा, इकडे ढेकून चावणं झालाय. ढेकून चावला की नक्की इकडे आता पाठीला खांजावतो मी. हा तर आपण पाहूया पुढील गाणं. नाद खुळा सोडा सोडा राया, हा नाद खुळा. हा नाद बरा नाही, काकांना सांगावं लागेल. नाद खुळा. हॅलो, हा बोला की. थांबा, बाई आल्या त्या जरा थांबा की. काय खासतंय का तुमचं तिकडं?
काय खाजताय का सांगा मला, इथून येते मी खाजवायला तिकडे. मला वाटतं डेकोरेशनला असेल. येऊ का? हा कोणाचं खाजवताय तिकडे? खाज खाज बोला की आता. काय खाजताय का? ओ बाबा मला बोला, मला तो नाही खाजवणार, मी खाजवणार, मला बोला. आम्ही बोलत काय बोललो नाही. आम्ही खाणार नाही असं नाही झालं. काय माहितीये, आमचे पाठीमागे बसलेले जे कलाकार आहेत ते आम्हाला म्हणताय आम्हाला मजाच येत नाही. का माहितीये का? बरोबर, पण एवढं माहितीये पण मी टाळ्या वाजवणार नाही. जरा जोरात टाळ्या वाजवला तर ती लोक अजून मला वाटतं उडून नाचतील आणि तुम्हाला खुश करतील. टाळ्या वाजवा, टाळ्याला आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जेवून आलायत का तुम्ही लोक सगळे? जोरात तरी सांगा आलो करून. जर ह्याच्या पुढचं गाणं आमचं चांगलं आहे, त्याला तुम्ही प्रसिद्ध टाळ्यांचा दिलात तर अजून छान छान गाणी आहेत जी बाकी आहेत आमच्याकडे. तुमच्या टाळ्यांचा, जोरात टाळ्यांचा आवाज आला पाहिजे, जोरात. इथे काही यंग पोरं नाही आहेत का? इकडे यंग पिढी नाही आहे का? कुठे आहेत? लपली आहेत का झाडा झुडपात कुठे? हा, मॅच खेळायला गेलेत? आज का मॅच ठेवला तो तुम्ही? रात्री कुठली मॅच चालू आहे? रात्रीची कुठली मॅच? कुठली मॅच करायला गेलेत? डे नाईट असते का? आहेत का यंग पोरं कुठे लपलेली? ही कुठली यंग आहेत की म्हातारी आहेत? हा, यंग आहेत ना? यंग आहे. आता जर जोरात टाळ्या शिट्ट्या आल्या तरच उखाणा घेणार. उखाणा ऐकायचाय का? तुम्ही गप असावं. फुगडी काय चालते तुमचा? खाजवताय काय तुम्हाला? मला सगळं होत आहे. आता टाळ्या शिट्ट्या होणार की नाही पहिले मला सांगा. जवळजवळ एक 10 वर्ष होत आले. एक उपेंद्र लिमे यांचा सुंदर असा सिनेमा आला होता, माहितीये? उपेंद्र लिमे यांचा सिनेमा जोगवा, राईट. जोगवा या सिनेमातलं लल्लाटी भंडार हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहे प्रथमेश. जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता सुरू होते लल्लाटी. टाळ्या चालू ठेवा जोरात, लवकर, पटापट. मनी पेटल झोडून टाकला अंकुर, चालला देवी